मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। मनसेच्या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची असल्याचं सुद्धा राऊत यांनी स्पष्ट केलंय। तर ही त्यांची भूमिका मनसे आणि दिलसे असल्याचं वक्तव्य सुद्धा राऊतांनी केलं। MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे। सर्व जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही। ही भूमिका एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे। मराठी माणसाचं अहित होता कामा नये, तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल। तर एकत्र येण्याच्या गोष्टी या दिलसेच करायच्या असतात। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीच्या चर्चांवरती सुप्रिया सुळे यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरेंची दिलसे तयारी आहे मनसेशी युती करायला, असं संजय राऊतांनी दावा केलेला आहे। चांगली गोष्ट आहे। ज्या गोष्टी करायच्या असतात त्या दिलसे आणि मनसेची मनातून आणि दिलनीच करायच्या असतात। आणि जर उद्धवजी आणि राजजी म्हणजे ते दोघंही आमचे तर अतिशय कौटुंबिक संबंध 6 दशकाचे आहेत। माझ्या जन्माच्या आधीपासून या 2 कुटुंबांचे संबंध आहेत आणि हे आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखात, मग ठाकरे कुटुंबाचं सुखदुःख असेल किंवा पवार कुटुंबाचं सुखदुःख असेल, याच्यात आम्ही सगळेच एकामेकाबरोबर नेहमीच राहिलेलो आहे। आणि जर उद्धवजी आणि राजजी हे जर एकत्र येणार असतील तरी आनंद। तर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी खासदार राऊत यांच्या वक्तव्यावरती टीका केली आहे। खासदार राऊत हे स्वतःला चाणक्य समजतात का, असाही सवाल त्यांनी विचारला। संजय राऊत स्वतःला भारतीय राजकारणातले चाणक्य समजतात, फार मोठे राजकारणी समजतात। त्यांना हे साधं सूत्र माहीत नाही की युतीच्या चर्चा या प्रसार माध्यमासमोर करून युती कधीच होत नसते। त्यांना जर खरंच युती करायची आहे किंवा तर ते दोघं भाऊ एकत्र भेटून ती चर्चा करू शकतात। संजय राऊत प्रसार माध्यमात एक बोलतात, काही अटी टाकतात, काही दोऱ्या आमच्या हातात आहेत, पडदा आम्ही वर नेऊ म्हणतात, याला बोलू नका, त्याच्याशी भेटू नका, या सगळ्या अटी घालतात। त्याला काही अर्थ नाही। मला असं वाटतं की संजय राऊतला जर खरंच युती करायची असली त्यांनी राजसाहेबांची भेट घ्यावी, शिवतीर्थावरची चहा कॉफी घ्यावी आणि युतीची चर्चा करावी। प्रसार माध्यमासमोर ती चर्चा